अच्छा, म्हणजे वरती माचाळला जायला पहिले चालत जायचं? चालत चालत चालत. मग हे मुंबईला वगैरे राहणारी पण लोक खाली उतरून चालत चालत. बघू शकता म्हणजे धुका आहे, अजिबात दिसत नाही खालचं. आणि आता अजून वरती अजून जातोय. माचाळला पोचू थोड्या वेळात, पण धुक्यातून काहीच नाही दिसणार आता. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलवरती. बरेच एक 8-10 दिवसांनी आपण चॅनलला व्हिडिओ टाकत आहेत, कारण आता सध्या गणपतीचा सीझन आहे आणि टी शर्टचा जोरदार अशी बुकिंग चालू आहे आणि तिकडे जरा लक्ष आहे, कारण व्यवसायामध्ये सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं असतं. आज सध्या वेळ काढलेला आहे आणि आज जात आहे माचाळला. रत्नागिरी जिल्ह्यामधलं, कोकणामधलं असं सुप्रसिद्ध असं ठिकाण माचाळ, स्वर्ग आहे तिथे. मी मागे महाशिवरात्रीच्या वेळेस गेलेलो. माचाळ हा शब्द ऐकला की खूप भारी वाटतं आणि तिथे खूप मस्त आहे. सो त्या गावात जाणार आहे, माचाळला, लांजा तालुकामध्ये. सो तिकडचे गाववाले आहेत जगदीश दादा भाताडे, सो ते घेऊन जात आहेत आणि त्यांच्यासोबत जातो आहे. गाडी निघाले, ट्रॅव्हल्स आहे, ट्रॅव्हल्स बुक केले, तर तिकडनं निघालेत आणि मी आता पनवेलला त्यांना भेटतो. हायवेला आलो आहे, ट्रॅव्हल्सची वाट बघतो आहे. ट्रॅव्हल्स येणार आहे इकडे विजय सेल्स पनवेलच्या इथे. ही वाट बघतो आहे, आली की तिथनं जायचा. वाजले आता 10:30. गाडीत बसलो आहे, इकडे दादा बसले, जगदीश दादा आहेत. नमस्कार. तिकडे कोण आहे? पप्पा आहेत. नमस्कार. त्यांच्या गावी चाललो आहे आता आपण. किती वाजता पोचू? सकाळी आपण 4 वाजेपर्यंत 4:40पर्यंत पोचू. म्हणजे खाली ना? हां, खाली कुठल्या गावात थांबते गाडी? शिपोशीमध्ये. शिपोशी. आणि ही गाडी पुढे कुठे जाते? ही गाडी जाणार बांबेडला. ओके. लांजा, बांबेड, वाटूळ त्या साईड. तो प्रवास नवीन आहे बसमधून. सो जायचं आहे. मागे बांबेडला नाही, वाकेडला नाटक होता, तेव्हा अशाच गाड्यात ट्रॅव्हल्समधून आज प्रवास आहे. हॉटेल मिलन पॅलेसच्या इथं सगळ्या गाड्या थांबल्या. या सगळ्या खालच्या पट्ट्यातले साखरपा, देवरुख, संगमेश्वर, लांजा, जो मालवण वगैरे त्या सगळ्या पट्ट्यातल्या. आम्ही आता जेवलेला वगैरे आहे. 6 वाजतील ना? मला उजाडणार आहे, 12 वाजवले उजाडणार. काय नाव तुझं? शुभम. मंडळी सकाळची वाजले आता 5:45. गाडी आली आता देवरुखला, देवरुख बाजारपेठ. आता साखरपा पोचलो आहे. तिथून राईटला इथं पालीला जातं ना. साखरपा जाऊन लाबोळे आलेला आहे. आणि इथे माहिती आहे का, मी 8 ते 10 वर्षापूर्वी आलेलो. इकडे बाजूला कनकाडी म्हणून गाव आहे, तो तिकडे आपले मित्र राहतात, तो त्यांच्याकडे आलेलो. तेव्हा यूट्यूबर नव्हतो, पण दाबोळे गाव माहिती आहे आपल्याला. तो अशी हातातली गावं आहेत. समोर आहे तो समृद्धी मार्ग, जो रत्नागिरी कोल्हापूर कनेक्ट करतो. तो हा ब्रिज आणि इथून कोल्हापूरला जायला आहे. सो ही इकडनं पालीला, राईट साईडला पाली रत्नागिरीला कनेक्ट करते. आणि आपण आता तिकडनं जुन्या रोडनीच जातो आहे. वेगवेगळी अशी रस्ते पाहायला मिळतात सकाळ. आता दाबळ खाली उतरतोय. शुभ सकाळ मंडळी. सकाळचे वाजले आता 6:30 आणि कोचरी फाट्यावर उतरलो आहे. इकडे आहे दवाखाना
जो आरोग्य मंदिर आहे कोचरी फाट्यावरचा, तालुका लांजा लागलेला आहे. ती कुठली आले? शिवसाई. शिवसाई. आणि सरळ जातो भांबेड, लांजा, वाटूळ, इकडे आहे संगमेश्वर. आणि आपल्याला इथून आतमध्ये जायचं ना माचाळला. किती किलोमीटर आहे? 11 किलोमीटर माचाळ. वरती सह्याद्री डोंगरात खालचा जो नजारा आहे त्याच्यापेक्षा वरती अजून खाली हा स्वर्ग आहे, त्याच्यावर वरती अजून स्वर्ग, त्याच्यावरती ओरिजिनल स्वर्ग. पण वरती गेल्यावरती माचाळला अजून क्लायमेट एकदम भारी बघायला भेटेल. आणि मी आलेलो उन्हाळ्यात, महाशिवरात्री होती त्यावेळेस, पण आता पावसाळ्यात जातो आहे तर मला अजून बघायला आवडेल, कारण नवीन गोष्टी बघण्यासाठी खूप भारी वाटतं. इकडे बोर्ड दिलेला आहे सरळ गोवा, सवतकडा धबधबा, ओणी, वाटूळ सरळ, नंतरला सालपे, कोचरी इकडे ना, आणि वेळतिडा, विलवडे रेल्वे स्टेशन, भांबेड, आणि थंड हवेच्या ठिकाण माचाळ. सरळच आहे का? अच्छा अच्छा, इकडे दिलं आहे माचाळ. एक 10-15 किलोमीटर आहे. 2 रस्ते आहेत का माचाळला जायला? अजून एक त्या साईडून आहे का? हां, आम्ही मागच्या वेळेस आलेलो रिक्षा घेऊन, तर त्या साईड. हां, तुम्ही आलेले केळवलीतून आलेले. ओके. सो आपले जगदीश दादा नाटक बघायला येतात दरवेळेस. कार्यक्रम असला आपला की येतात. काका पण येतात. नमन बघायला आलेले. हो. जेव्हा पहिल्यांदा भेट झाले तेव्हा मला गिफ्ट दिलेलं, फ्रेम आहे अजून शिवाजी महाराजांची. हो, फ्रेम आहे. तुम्ही आलेलात का? नाही ना, तुम्ही नव्हता. पण काका, दादा आणि मुलगी आलेली ना छोटी. हो, त्या आठवणी अजून आहेत. आणि दादा दरवेळेस महिन्यातून फोन करतात की कधी जाऊया माचाळला, गाण्याचं शूट पण करूया का म्हणतात. पण करायचं आहे, योगायोग यायला पाहिजे. गाण्याचं शूट म्हटलं गेल्या वर्षी होतं. होय, काका ऑफ झाले. हां. पण काय होतं, गाण्याचं शूट असलं की हे भरपूर असतं त्याच्यासाठी, मच अरेंजमेंट खूप असते. आणि हेच होते काय सोडायला? बारका दादा. नमस्कार. नमस्कार. आता इथून 12-1 किलोमीटर आहे माचाळ. जायचं आहे अजून. खाली जातो आम्ही. असं आता चढू तसा धुका बघायला भेटेल, दरी बघायला भेटेल, बऱ्याच गोष्टी. गावाकडचे हेवी ड्रायव्हर आहेत दादा. आणि ओमनी आहे, ओमनी जुन्यातली ओमनी. आणि अशा रस्त्यावर म्हणजे गावाकडचा प्रॉपर फील येणार आहे. मागे सगळे बसलेत. आणि आजपासून आम्ही 2 दिवस मस्त मजा करणार आहोत माचाळमध्ये. माचाळ गाव प्रॉपर फिरणार आहे. मिनी महाबळेश्वर म्हणतात इथे, म्हणजे या ह्याला. आणि माचाळमध्ये बरेच असे पर्यटक शनिवार रविवार येतात. फक्त ते निसर्ग अनुभवण्यासाठी येतात, काही गोष्टी करण्यासाठी येतात. पण मी आज अख्खं गाव फिरणार आहे 2 दिवस. तर गावाकडचा प्रॉपर फील घेणार आहे, गावात राहणार आहे आणि गावातल्या माणसांना सुद्धा भेटणार आहे. इकडे सालपे कुंभारवाडी आलेली आहे. आणि आता जर माचाळला यायचं तर हा रोड बेस्ट आहे का कोचरी फाट्याचा? कोचरीतून आहे आणि केळवलीतून पण आहे. केळवली. अच्छा. म्हणजे कसं लांजा मार्गे आलं तर आपण केळवलीतून वरती जाऊ शकतो. ओके. आणि साखरपा मार्गे आलो तर आपण कोचरीतून वरती जाऊ शकतो. ओके. दुसरीकडे सुविधा ठेवली आहेत वरती जाण्यासाठी. हां. ही गावं किती भारी आहेत पण इकडची, निसर्गाने. हां, माचाळचे फेवरेट आहे. सगळीकडे भात लावून झालंय ना, तर अजून हिरवगार वाटतंय. कोचरी, कदमवाडी, आतातली गावं आहेत, सुंदर आहेत. आणि तुम्ही या गावातले असाल तर कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे जरा आपले व्हिडिओ कुठं पोचतात किंवा कुठून बघतात, ते बरं वाटतं. जरा माचाळसारख्या गावातून बघतात, एवढ्या सुंदर गावातून आपले व्हिडिओ. आणि त्याच गावात आपण आता व्हिडिओ करायला चाललोय. व्हिडिओज बघण्यासारखे असतात. हो ना. मागे महाशिवरात्रीला आम्ही आलेलो, मुचकुंद ऋषींच्या गुफेत गेलेलो. आपण गेलो तर जाऊ ह्यावेळेस पण काय अप्रतिम आहे ते धार्मिक स्थळ आहे. आणि तिथे महाशिवरात्रीला पालखी येते. त्या डोंगरात लोक चालत जातात. तिथे जाण्यासाठी गाडी नाही. किती किलोमीटर आहे ते चालण्याचं?
मोजकुंज ऋषींचा 2 किलोमीटर 2 किलोमीटर चालायचं, ते पण त्या डोंगरातून. त्यात ती पाणी पण, एवढ्या डोंगरात पाणी पण विहिरीला. 10 किलोमीटर उंचावर आहे. होय, आणि तिथून आजूबाजूचं दिसतं ना जरा जबरदस्त. त्यांचं रेशन असायचं पुढे. अच्छा, म्हणजे वरती माचाळला जायला पहिले चालत जायचं. चालत चालत चालत. मग हे मुंबईला वगैरे राहणारी पण लोक खाली उतरून चालत. 10-15 वर्ष झाली रस्ते झाले. त्याच्या अगोदर माचाळला वरती डोंगरात लोक, गाव आहे ना वरती माचाळला, तिथं लोक चालत जायचे. म्हणजे अशा गावात जातो. आत्ता रस्ते जरी झाले तिथे. म्हणजे मुंबईतला माणूस असेल, म्हणजे मी मुंबईतला आहे, जर खाली उतरणार. रेशन दुकान असायचं हा, इथे समोर. इथून डोक्याने रेशन वर न्यायचे ते लोक. काय बोलतात. चालत किती वेळ लागायचा तरी अंदाज? 1-1.5 तास लागेल. 1-1.5 तास चालत. पण ती असं पायवाट असेल ना दुसरी? हो, पायवाट आहे होती. चला, इथून माचाळ जायचंय. समोर या माया धुक्यामध्ये जायचंय. आईला आज म्हणजे डायरेक्ट स्वर्गात राहणार आहे मंडळी. जिवंतपणे स्वर्गात राहणार आहे मी. आईकडे दुकान दिसतोय, त्याच्या वरती राहायचं आहे अजून. म्हणजे एकदम सह्याद्रीत घरं आहेत. चला, आता धुक्याला सुरुवात झाली आहे. समोर बघताय धुका, आणि लेफ्टला खाली बेस. आपण आलो ना कोचरी वगैरे त्या साईडला. आता हिल घेत जायचं आहे. अजून वरती जायचं आहे. तिकडे धुका आहे बघा, धुका डोंगर, त्या साईडला जायचं आहे वरती. अजून जायचं आहे. आणि जसा वरती जातोय तसा थंड थंड गारवा हवा यायला सुरुवात झाली. बघू शकता म्हणजे धुका आहे, अजिबात दिसत नाही खालचं. आणि आता अजून वरती अजून जातोय. माचाळला पोचू थोड्या वेळात, पण धुक्यातून काहीच नाही दिसणार आता. हा, हे 2 डोंगर जॉईन होतात ना इथे. पण ते उतरलोय असाच. हा, थंड थंड वाटतंय. आणि इथे आय लव्ह यू माचाळ होता, पण ते काही राहिलंय नाही. वाऱ्याने गेले उडून, पत्र्याचं होतं. गाडी बघा, धुक्यातलं काही दिसत नाही. भारी वाटतंय. डोंगर हे दरे काही तरी दिसत नाही. तरी काहीच दिसत नाही. आई शपथ, म्हणजे खाली एकदम डीप आहे. अशी हवा येते ना वरती. इकडे मचकुंद ऋषींचं मंदिर. हा बघा, इथून आहे. होय होय, चालत इथून चालतच होतो आम्ही. आपल्या गावातला रस्ता. आता गाव लागेल पुढे. कुठे दिसतच नाही ते. होय, असाच 4 महिने वातावरण असाच. इथे विहीर बघितलेली मी पुढे फेब्रुवारी महिन्यात. विहिरीला असा वरती काठावर पाणी होता. पाण्याची टंचाई नाही अजिबात. देवाने नैसर्गिक रूपाने बऱ्याच गोष्टी चांगल्या दिल्या इथे करतात का. एंटर होतोय गावात, आणि गावातली घरं बघा, सुरुवात झालेली आहे. मागे पण इथंच गाडी लावलेली. शांतता वाटते माहिती आहे. शांतता म्हणजे एकदम गारट आहे, धुका आहे. इकडे आहेत बॉडीगार्ड. हा, इथलं फळ होता ना इथं काय. हा, हे आहे ना, हे काय. हो, नमस्कार. नमस्कार. काय बरं आहे. हे वरती कुठं काय सोडायचं काम तुझा? हा, 24 तास पाणी बिना मोटरचा. चला, इकडची आहेत ना आज जुनी घरं तुम्हाला दाखवतो कशी आहेत ती. आता आलोय या घरी. मागे पण आलो ना तेव्हा जास्त वेळ राहायला नाही भेटलं. पण अशी समोरची पडवी आहे, जुनं आहे, सगळ्यात जुनं घर आहे. इथे बघा, ही एकदम वरती हाईटला वट्टी बोलतात. वट्टी ना, वट्टी बसला. हे अशी जुनी घरं आता कमी आहेत का इकडे गावात? कमी भरपूर कमी. म्हणजे इकडे बघा ना, खांब पण आहेत आणि वटी पण आहे मातीची. अशी घरं खूप कमी आहेत. आणि वेगळं काहीतरी पाहायला भेटलं.
एकदम हाईटला आहे वरती. बघा इकडं खाली शेणाच आहे आणि इकडं बघा एक 3-1 फूट वरती आहे आणि खांब आहेत कसे. इकडं मातीचे आहे. तर शेकोटीला वगैरे आहे का इकडं पिरसा बोलतात पिरसा. पिरसा हा. म्हणजे कशाला थंड. थंडीतून ते तो बसवून घ्यायचं. हां पिरसा. त्या साईडून एक दरवाजा आहे, त्या साईडून आहे, त्या साईडून. वाईन मसाला वाटायला हां मसाला वाटायला व्हाई नाही इकडं. ते जातली जुन्यातली. अच्छा इकडे जातली पण आहे. जुन्या घरात जुन्या वस्तू अजून सुद्धा टिकून आहेत. हा किती वर्ष जुनं असेल घर? हे भरपूर वर्ष. भरपूर ना. पण ते वाटतं दिसतं एवढं जुनं घर आहे ते. नाही, आम्ही म्हणजे हे बदली करतो खाली पण जुनं. हां स्ट्रक्चरवरचं बदली करतो. यावर्षी नाही केलं नाही तर ह्यावर्षी हां हे करतात. पण ह्या घरात पंख्याची पण गरज नाही, एवढं थंड. वर्षाचं 12 महिने एकदम थंड थंड असतं. थंड. बऱ्याच घरात पंखे पण नसतील. नाही, तसे हे ठेवायची गरजच नाही. आम्ही असं ठेवलेलं म्हणजे काय कोण पण येतं? पाहुणे रावणे आले तर. तू बसला आल्यावर लादीवरची फिलिंग हां. माहिती पडेल. लादीवर म्हणजे हे जमिनीवरचं बरं वाटतं. इकडं असं आलो की थंड वाटतं पूर्ण. असं आहे. आलो आहे आता जरा फ्रेश वगैरे होतो. प्रवास छान झाला. दादांसोबत 2 दिवस आहे तर 2 दिवस जरा मजा करू. दादा इकडचं गाव पण दाखवणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धबधबा मुचकुंद ऋषी हां ते सगळं फिरायचं आहे. पण दादा काका खास वेळ काढले. त्यांनी दुकान बंद करून आलेत आपल्यासाठी. सो दिवस या घरामध्ये आता म्हणजे सहसा कमी राहतात म्हणून जरा जरा हे साफसफाई पोरची पोहचं दुकान आहे माझं हां कांदिवलीला. कांदवलेला हिंदुस्तान नाका. ओके ICICI बँक. ओके तुम्ही कळलं कांदिवलीत असाल तर नक्की जा. हो. असं आहे. तर आजचा प्रवासाची व्हिडिओ होती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? प्रवास खूप छान झाला. सो माचाळमधल्या सिरीज येतील नवीन. सो नेक्स्ट व्हिडिओ पण बघायला विसरू नका. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.